अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ केवळ हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मीयांनाच मिळू शकतो. अन्य धर्मीय त्यासाठी पात्र नाहीत, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने 26 नोव्हेंबर 2024 रोजी दिला आहे. या अनुषंगाने धर्मांतर करून घेतलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देणे घटनेला धरून नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातही कोणी जर हिंदू, शीख किंवा बौद्ध नसल्यास त्यांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही, असे नमूद आहे. असे असताना आज महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी सोलापुरातही घटनेची पायमल्ली झाली आहे. सरकारची फसवणूक करून गुप्तपणे धर्मांतर करून सरकारी नोकरीचा फायदा घेत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही त्याचा लाभ मिळत आहे. अशा विविध क्षेत्रात धर्मांतर करून सरकारी नोकरीचा फायदा घेत असलेल्या लोकांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी व त्यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द करावे, अशी हिंदू राष्ट्र सेनेची मागणी आहे. याप्रसंगी हिंदू राष्ट्र सेनेचे शहराध्यक्ष रवी गोणे, शहर संघटक आनंद मुसळे, मोची समाजाचे प्रकाश आसादे, तायप्पा म्हेत्रे, रमेश भंडारे, देवीदास कुमार, भीम आसादे, अमित बल्लापोलू, लिंगराज पल्लोलू, श्रीकांत गट्टू आदींची उपस्थिती होती. पण तुम्ही धर्म कशा प्रकारे स्वीकारता? कागदोपत्री स्वीकारता नाही आहे. आमच्या समाजामध्ये जवळपास 30 ते 35% लोक असे आहेत जे रविवारी जाऊन फक्त चर्चमध्ये बसतात आणि ख्रिसमस आणि ईस्टर संडे वगैरे साजरा करतात आणि हिंदू सणासुदी कुठल्याही लोकांना कुठेतरी शिक्षणाची पद्धत पुढे घेऊन जाण्यासाठी, शिक्षित होण्यासाठी जो संविधान आखून दिलेला आहे त्या संविधानाचा आज कुठेतरी गैरवापर होत आहे. एकीकडे संविधानाच्या आरक्षित असलेल्या ST, NT, VJD या अनुसूचित जातीमधून आपण नोकरीचा लाभ घ्यायचं आणि पुढे जाऊन धर्मांतर करून दुसऱ्या धर्मामध्ये धर्म स्वीकारायचं, हा प्रमाण सोलापूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी वाढत चाललेला आहे. जे लोक ज्या ख्रिश्चन झालेल्या जे मुळात ST मोठी आहेत, आज ST मोठी आहेत पण ते ख्रिश्चन झालेले आहेत, अशा लोकांना जर एक तर तुम्ही ख्रिश्चन म्हणून राहा, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स ख्रिश्चन म्हणून बनवून घ्या, नाही तर हिंदू मोठी समाजामध्ये तुमचं स्वागत आहे, तुमचं हिंदू पद्धतीने तुमचं शुद्धीकरण करून तुमचं सन्मानपूर्वक तुमचं स्वागत करू आणि हिंदू मोठी म्हणून राहायचं. जर समाजाला फसवलं तर अशा संविधानिक मार्गाने तुम्हाला टोकून काढण्यात येईल. जय श्रीराम.